नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल खानदेशी पद्धतीने खारं वांगं. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. त्यासाठी शेंगदाणे, आलं, लसूण, मिरच्या, कढीपत्त्याची पानं घेतले 7 ते 8 आणि थोडा कोथिंबीर घेतला आहे. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, आलं, लसूण, कढीपत्ता मिक्सरला बारीक करून घ्यायचे. एकदम बारीक पण नाही, एकदम जाड पण नाही. बघा अशा पद्धतीने. त्यानंतर ते सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये टाकायची हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि गरम मसाला. सर्व व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त. त्यानंतर मग आता वांगे कापून घेऊ. वांगे कापण्याच्या आधी पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. त्यानंतर वांगे कापून घ्यायची. व्यवस्थित चांगलं बघून घ्यायचं वांग्यांना. बघा अशा पद्धतीने आता सर्व वांगे कापून घेऊ. मस्त छान वांगे कापून घेतले का पाण्यामध्ये व्यवस्थित चांगले धुवून घ्यायचे त्यांना आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे. बघा काढल्यानंतर मग तो आपण बनवून घेतलेला मसाला वांग्यांमध्ये मस्त असा गच्च भरून घ्यायचा, चांगला दाबून दुबून. अशा पद्धतीने आता आपण सर्व वांगे भरून घेऊ. मस्त असे छान भरून घेतले का मग गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं तापू द्यायचं. त्यामध्ये टाकायची मोहरी, जिरे, कढीपत्त्याचे 3 ते 4 पाने टाकायची. त्यानंतर मग वांगे त्यामध्ये एक एक करून टाकून घ्यायची. सर्व वांगे टाकून घेतले का व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं छान. मीठ टाकायचं चवीप्रमाणे भाजीमध्ये. आता पुन्हा चांगलं मिक्स करायचं व्यवस्थित. 1 मिनिट चांगले होऊ द्यायचे वांग्यांना. हवं तर तुम्ही यावर झाकणसुद्धा ठेवू शकतात. त्यानंतर 1 मिनिटाने झाकण काढायचं आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. आता त्यामध्ये पाणी टाकायचं. मिक्सरच्या भांड्यात जे होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पण टाकून घ्यायचं. परत अजून पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं. एकदम खूप जास्त पाणी पण नाही टाकायचं आणि एकदम कमी पण नाही टाकायचं. वांगे शिजतील एवढं पाणी टाकायचं. त्यानंतर 7 ते 8 मिनटं भाजीला मीडियम गॅसवर चांगली होऊ द्यायची. बघा आता मस्त अशी आपली खाऱ्या वांग्याची भाजी तयार आहे. त्यावरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करायचा. झाली आपली वांग्याची भाजी तयार. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, छान कमेंट करा. थँक्यू.